मी तेच बोलतोय ना, मला असं वाटतं 3 ठिकाणी त्यांनी केला प्रयत्न, 3 ठिकाणी प्रयत्न केला आणि तिन्ही ठिकाणी जर समजा नकार दिला जात असेल तर मला असं वाटतं की त्या काय शासकीय ती जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेवरती दबाव आहे. आणि त्यातल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं या या गोष्टींबद्दल सुनेत्रा वहिनी बोलल्या पाहिजे. मुख्यमंत्री तर बोललेच पाहिजे, पण सुनेत्रा वहिनी देखील बोलल्या पाहिजे. सीबीआय चौकशी वगैरे त्या सगळ्या होत राहतील. एक FIR आहे ना फक्त, त्या FIR ला सरकार का घाबरतं? ते मी ऐकले होते ना, त्यांची ज्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळेला आपण मुद्दे मांडले होते, ते सांगितले होते, मी ऐकले होते. टेक्निकल मला असं वाटतं ते बोलू शकतात जास्त. आणि हा कुठच्याही राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. मला असं वाटतं की एक आपल्यातली एक व्यक्ती गेलेली आहे आणि इतका दुर्दैवी अपघात हा कोणाचाच अपघात होऊ नये, इतका दुर्दैवी तर होऊच नये. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर समजा काही गोष्टी जर त्रुटी असतील, त्या त्रुटी जर समजा FIR मध्ये मांडायच्या असतील, तो मांडला दिला जात नाही. मला असं वाटतं की हे काहीतरी आपण कुठेतरी भलत्या लेवलला महाराष्ट्र आपण घेऊन चाललेलो आहे, एवढंच फक्त यातनं दिसतं, अजून काही दिसत नाही. पण अधिकाऱ्यांना जर समजा सरकारच सांगत असेल की करून घ्यायचं नाही, तर तुम्ही अधिकाऱ्यांना काय दोष देणार? नाही, आता मला असं वाटतं की त्यांनी हा प्रश्न, विधानसभा अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनामध्ये ही गोष्ट मांडावी. उद्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल त्यावेळेला मला असं वाटतं राष्ट्रवादीच्या खासदारांचे प्रश्न तिकडे उपस्थित करावे. मला एवढंच फक्त परत सरते शेवटी म्हणायचंय, सरकारी दबावामुळे FIR जर नोंदवला जात नसेल, तेही अजित पवारांसारख्या व्यक्तीसाठी, तर याच्यात काय नेमकं काळबेरं आहे हे मला असं वाटतं सरकारला सांगावं तर लागेलच निश्चित. अजून सादर झालं. त्याच्यामुळेच काय होतंय की त्या असल्या सर्व गोष्टींमुळे संशयाची भूतं नाचवली जात आहेत किंवा नाचत आहेत. आणि मग प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये जे शंका या ज्या निर्माण होत आहेत त्या सगळ्या ह्याच गोष्टीमुळे होत आहेत. ठीक आहे.